तर ठाण्यातही 2 दिवसांपासून सीएनजी पुरवठा बंद होता। आता ठाण्यातला सीएनजी पुरवठा पूर्वपदावर येतोय। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। 2 दिवसापासून ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबईमध्ये सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला। मी सध्या ठाण्यातील खोपट या परिसरामध्ये आणि सध्या या ठिकाणी रिक्षा असेल, उबर चालक असेल, ओला असेल, त्यांची आता या ठिकाणी गॅस भरण्यासाठी येथे मोठी रांग पहाटेपासूनच लागलेली आहे। आपण जर पाहिलं की अनेक जे रिक्षा चालक आहे त्यांना मोठा या सीएनजी नसल्यामुळे मोठा फटका पडलेला आहे। आपण जर पाहिलं की आता सगळे जे रिक्षा चालक आहे तिथे या ठिकाणी सीएनजी भरताना आपल्याला पाहायला मिळते। आपण काही रिक्षा चालक असतील त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा, किती वाजता लाईन लावली होती आणि तुम्हाला कधी सीएनजी मिळाला? आता जवळ आता बघा आम्ही 2.5 तास झालं आम्हाला। आता 8 वाजायला म्हणजे 8 वाजता म्हणजे 8 वाजता भेटेल सीएनजी। या ठिकाणी रिक्षा चालक असतील, उबर चालक असतील, त्यांना मोठा नुकसान झालेलं आहे आणि सध्या ठाण्यामधील जी परिस्थिती आहे ती आता हळूहळू पूर्वपदावर येताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरचा हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.